मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत की स्कंद महापुराणाचा शेवटचा अध्याय म्हणजे शेवटचा भाग। आता आपलं स्कंद महापुराण संपून जाईल। पुढे आपण भागवत गीता या पुरुषोत्तम मास महात्म्य 2-4-8 दिवसांनी लावू। या काहीतरी रोज व्हिडिओ तर येतील, पण आपण काहीतरी चांगलंच लावू की ज्याच्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। एवढ्या जणांनी स्कंद महापुराण बऱ्याच काही महिना दीड महिन्यापासून आपण ऐकत होतो। तो खूप आपण पुण्य कमवून घेतलं आणि सर्व महापापांचा आपल्या जीवनात जेवढे दुःख दारिद्र्य आहे, जे काही समस्या आहे, जे काही अडथळे येत आहेत, तर सर्वांचे आपण नाश करून घेतलेला आहे। आपल्या सर्व शरीरातील रोगांचा नाश करून घेतला आहे। तर 18 पुराणांमध्ये स्कंद महापुराण हे अतिशय मोठं पुराण होतं। तर आपल्याला दीड महिना गेलं खरंच। तर बरेच काही भाग खूप छान आले। आपण जो पुराण श्रवण करतो या जो पुराण वाचतो त्याची वाणी सत्य होते। जो बोलतो त्याचं तो खरोखर त्याचं ते बोलतो तो अतिशय सत्य होतं। कारण अस्तु बोलतो। कारण एवढे पुराण वाचून एवढे पुराण श्रवण करून जी वाणीमध्ये सरस्वती माता विराजमान झालेली असते, तर त्याच्यामुळे आपल्या घरात नेहमी सकाळ संध्याकाळ हात जोडायचे, दिवा लावा, अगरबत्ती लावा, नको लावा, काहीही करा, पण स्वयंपाक करता नक्की हे शब्द बोलावे। कारण की एवढे पुराण तुम्ही सुद्धा श्रवण करून चुकले आहेत। तर काय बोलायचं आहे? दोघे हात जोडून या हातात काही तुम्ही तांदूळ टाकताय, भात टाकताय, डाळ टाकताय शिजवायला, भाजी धुवून टाकताय कढईमध्ये, कणिक मळताय, पोळी लाटताय, काहीतरी कार्य स्वयंपाक करताना तुम्हाला एवढंच बोलायचं आहे, हे अन्नपूर्णा माता सकाळ संध्याकाळ तू अशीच विराजमान राहा आणि माझ्या येणाऱ्या 7 पिढ्यांपर्यंत अन्नाचा धनधान्याचा भरभराटी घरात राहो, दुःख दारिद्र्य आमच्या 7 पिढ्यांपर्यंत दूर राहो। येणारी जी पिढी आहे ती खूप अतिशय सुखमय जीवन जगे, त्यांना कधीच कोणत्या कार्यात अडथळा न येऊ आणि ते विचार करो आणि त्यांचे कार्य हो, कोणत्याही कार्यात ते हात टाकतील त्याच्यात त्यांना यश हो आणि अन्नपूर्णा मातेचा स्वयं आशीर्वाद माझ्या घरात राहो, लक्ष्मी मातेचा भंडार भरलेला राहो, गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आमच्या घरात आमच्या मुलांना आम्हाला सर्वांना बुद्धी देवो चांगली आणि सरस्वती माता विराजमान राहो। तर अशी तुम्हाला प्रार्थना स्वयंपाक करता बोलायची। सकाळचा स्वयंपाक लावताना परत हेच वर्ड बोलायचे, संध्याकाळचा स्वयंपाक लावताना हेच वर्ड बोलायचे, असे दररोज बोला। तर तसंच होईल, आपल्या घरात अन्नपूर्णा माता स्वयं विराजमान राहील। आपल्या मुलांचे लग्न चांगले 5 स्टार हॉटेलमध्ये हो आणि खूप दणदणाट खूप चांगल्या प्रकारे आमच्या मुलांचे लग्न हो आणि जे मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलाचं लग्न करत आहे तर सून अतिशय चांगली येवो, घरात सोन्यांच्या पावलांनी येवो, घरात माझ्या मुलाचा संसार सुखमय आणि थेट चांगला राहो, त्यांना मुलगा मुलगी पुत्र सुख पुत्री सुख संपूर्ण सुख संतान सुख वैभव सुख ऐश्वर्य सुख सर्व काही त्यांना राहो, लक्ष्मीवान पुत्रवान आयुष्यवान दीर्घवान राहो। जर मुलीचे लग्न करत आहे तर मुलगा खूप चांगला भेटो, माझी मुलगी त्या घराला चांगली सासू सासऱ्यांची खूप सेवा करो आणि जी मुलगी माझ्या घरातील ती आमची सासू सासऱ्यांची पण खूप सेवा करो। असे दिवसातून तुम्हाला जे चांगले थॉट येत असतील, जे चांगले विचार येत असतील ते तुम्हाला पॉवरफुल बोलायचे आहे। का तुम्ही एवढे 10 पुराण श्रवण करून चुकले आहेत, तर तुमची वाणी काय होईल? सत्य वाणी होईल। नेगेटिव्ह ऊर्जा बोलू नये, कोणाला श्राप देऊ नये, काही भलते सुलते बोलू नये, निंदा नासलती करू नये। त्याच्याने आपण केलेल्या पूजनचे, त्याच्याने आपण केलेल्या स्कंद महापुराणाचे, त्याच्याने एवढे पुराण श्रवण केल्याचे आपण जर निंदा नासलती केली तर आपले हे पुराणांचे पुण्य काय होईल? निष्फळ जातील, त्याचे आपल्याला पुण्य मिळणार नाही आणि ज्याची आपण निंदा करू तर त्याचे आपण पाप उतारू आणि ते पाप आपल्या माथी घेऊ आणि त्याला पुण्याचा वाटा जे पुराणांचा आहे तर त्याच्या अकाउंटला जाऊ देऊ। ज्याची पण करत आहे आपण XYZ ज्याची आपण करत आहे त्याची चुगली म्हणून आपण कोणालाच आपली चुगली चांगली करायची नाही, घरात अतिशय चांगले बोलायचे। आता हा आपला शेवटचा भाग आहे। अतिशय सर्वजण खूप आपण ज्यांनी वाचले, ज्यांनी ऐकले, ज्यांनी शेअर केले हे खूप भाग्यवान लोक होते की त्यांनी स्कंद महापुराणांचं एवढं श्रवण केलं। पुढचं पुराण आपलं 11वं पुराण आपण लावूया। तर आता या स्कंद महापुराणामध्ये शेवटचा भाग आहे हा तर मार्गशीर्ष मास महिमाचा भाग आहे। लक्ष्मीच्या महिमांचं वर्णन म्हणजे लक्ष्मीच्या जो महिना आहे मार्गशीर्ष महिना, तर त्या महिन्याचं वर्णन आणि महत्त्व आता ऐकूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कुठून कोणत्या गावात
तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मदेवाने लक्ष्मीच्या प्राणनाथास विचारले, मार्गशीर्ष मासचं महत्त्व काय आहे? तर ते म्हणाले, हे अनंता, हे मधुसूदना, आपण एकदा मार्गशीर्ष मासाचा महिमा महत्त्व सांगतो असे म्हणाला होतात. माझे कान या मार्गशीर्ष मासाचा महिमांचं श्रवण करण्यासाठी खूप आतुरलेले आहेत. भगवान श्रीनाथ म्हणाले, हे ब्रह्माजी, जो कोणी खूप पुण्यवान आहे, माझा भक्त असेल, त्यानेच मार्गशीर्ष मास व्रत अवश्य करावे. हे व्रत करणाऱ्याच्या घरी मी अखंडपणे निवास करीत असतो. त्यास मृत्यूनंतर विष्णू लोकाची, वैकुंठ लोकाची, कृष्ण गोलोकाची प्राप्ती होते. श्रीकृष्ण अवतारात सर्व गोपिकांनी या मार्गशीर्ष व्रताचे पालन करून माझी विधिवत पूजा केली होती. मार्गशीर्ष महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून शास्त्रशुद्ध पद्धतीने आचमन करावे. आपल्या गुरूंना मनोभावे नमन करून माझे स्मरण करावे. विष्णू सहस्रनामाचा कमीत कमी 1 वेळा तरी पाठ करावा. मंगल स्नान करून धोत वस्त्र परिधान करावे. विष्णूंच्या अनेक नावांचा उच्चार करावा. विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो नारायणाय नमः असा या मंत्राचा जप करीत करीत कपाळावर गोपी चंदन लावावे. गळ्यात तुळशीची माळा घालावी. ज्याच्या घरामध्ये तुलसी हार, तुलसी पत्र किंवा तुळशी काष्ट असते त्याच्या घरी कलीची वक्रदृष्टी पडत नाही. हे सर्व झाल्यानंतर माझे ध्यान करून ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा 1000 किंवा 100 वेळा जप करावा. सर्वप्रथम माझी मानसिक पूजा करून षोडोपचारे मूर्तीची पूजा करावी. जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात मला साखर व मधाने स्नान घालतो तो स्वर्गलोकाची त्याला प्राप्ती होते आणि स्वर्गलोकाची प्राप्ती झाल्यानंतर इहलोकी आल्यानंतर मोठा भूपती राजा होतो. विष्णू सहस्रनाम, भीष्मवस्त्रराज, गजेंद्र मोक्ष स्तोत्र, अनुस्मृती, भागवत गीता ही 5 स्तोत्रे मला फार आवडतात. जो कोणी भागवत गीतेचं पठण करतो त्यालासुद्धा मी विष्णू लोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो. म्हणून माझे सर्वात आवडते आहे तर भागवत गीता. त्यामुळे यापैकी जमेल त्या स्तोत्राचे भक्तियुक्त अंतकरणाने पठण करावे. मार्गशीर्ष महिन्यात मथुरापुरीत राहून माझी भक्ती करणे परम पुण्यमयी दायी आहे. मथुरा हे उत्तम क्षेत्र असले तरी माझी अत्यंत प्रिय अशी जन्मभूमी जी आहे ती मथुरेत कोठेही स्नान केले तरी त्याची मुक्ती प्राप्ती होते. जो मनुष्य भक्तियुक्त अंतकरणाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये मथुरामध्ये स्नान करतो, मथुरामध्ये ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, प्रणतक्लेशनाशाय नमो नमः असे सुद्धा जर जप करतो त्याच्या सर्व पापांचा नाश करतो. जो मनुष्य भक्तियुक्त अंतकरणाने मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करतो, जो निपुत्रिक असल्यास त्याला पुत्र होतो, गरीब असल्यास तो श्रीमंत होतो, विद्यार्थी जर असला तो विद्यावान होतो. जो कोणी हे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जो कोणी हा अध्याय वाचतो, श्रवण करतो त्याच्यासुद्धा सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता श्रीमद भागवत गीतेचा महिम्यांचं वर्णन आणि महत्त्व. उद्धव परीक्षित भूपती सांगू लागले, आता द्वापर युग संपलेले आहे. श्रीकृष्णाच्या कृपा आशीर्वादाची तुला नितांत आवश्यकता आहे. तू श्रीमद भागवत गीताचे श्रवण कर. जे कोणी भागवत गीताचे श्रवण पठन करतो केले जाते, या ज्या घरामध्ये श्रीमद भागवत गीताचे श्रवण किंवा पठन केले जाते तेथे साक्षात श्रीकृष्ण प्रकट होतो. श्रवण करणारा किंवा पठन करणारा आपल्या माता, पिता व पत्नी या तिन्ही कुळांचा उद्धार करतो. भागवत गीतेचे श्रवण किंवा पठन केले असता सर्व सात्विक मनोकामना, ज्या ज्या तुमच्या मनोकामना असतील त्या सर्व काही पूर्ण होतात. सुतांनी सर्व ऋषी मुनींना श्रीमद भागवत गीताचे स्वरूप, श्रोता, वक्ता, लक्षणे, श्रवणविधी सांगण्यास प्रारंभ केला. श्रीमद भागवत गीता व भागवत, श्रीमद भागवत व श्रीमन भगवान या दोघांचे स्वरूप एकच आहे. या संपूर्ण विश्वाला एकांशाने धारण करणाऱ्या श्रीमद भगवंताच्या दिव्य भक्तिरसाची अनुभूती देणारे वचन म्हणजे श्रीमद भागवत होय. श्रीमद भागवत महान आहे. जो कोणी श्रीमद भागवत जाणून घेईल तो हा भवसागर पार करून घेईल. महर्षी व्यासांनी परीक्षित शुकदेव संवाद रूपात हे श्रीमद भागवत लिहिलेले आहे. या भागवताची श्लोक
संख्या 18,000 आहे. मनुष्याने आपल्या जीवनात कमीत कमी एकदा तरी श्रीमद भागवताचे वाचन करून घ्यावे, या श्रवण करून घेणे अतिशय आवश्यक आहे. संपूर्ण कुटुंबाला त्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. उत्तम व अधम असे 2 प्रकारचे श्रोते आहे. उत्तम श्रोत्याची चातक, हंस, शुक व मीन अशा चौघांमध्ये विभागणी होते. अधम श्रोत्याची वृक, भुरुड, वृक्ष, वृष्ट अशा चौघांमध्ये विभागणी होते. श्रीमद भागवत रूपी अमृताचे सेवन करण्यासाठी वक्ता व श्रोता यांनी पूर्ण लक्ष भगवंताच्या चरणकमलाशी ठेवून सर्व कर्म करावीत. त्या दोघांनी विधिनियमाचे पालन करावे. कलयुगात सर्वत्र अंधाधुंदी होणार नाही. लोक सहजपणे वाईट मार्गाकडे घसरतील, पण त्यांना सन्मार्गास आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. त्यामुळे श्रीमद भागवताचे रसामृत सेवन आवश्यक आहे. भागवतातील एखादी ओळ जरी वाचली तरी सुद्धा सर्व महापापे नष्ट होतात. म्हणून भागवत गीतेचे वैशाख मासामध्ये तुम्हाला श्रवण करायचे आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आता लक्ष्मी स्तोत्र आलेले आहे. तर आता आपण लक्ष्मी स्तोत्र ऐकूया. तर लक्ष्मी स्तोत्र काय आहे? या मार्गशीर्ष मासमध्ये महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त, नृसिंह स्तोत्र ऐकले तरी सुद्धा भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर लक्ष्मी स्तोत्र ऐकूया. आदिलक्ष्मी अष्टलक्ष्मी स्तोत्र. आदिलक्ष्मी सुमनस वंदित सुंदरी माधवी, चंद्र सहोदरी हेममये, मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी, मंजुल भीषणी वेदनुते, पंकजवासिनी देव सुपूजित सदुन वर्षिणी, शांतियुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, आदिलक्ष्मी परिपालय माम. धान्यलक्ष्मी आई कलिकल्मषनाशिनी कामिनी, वैदिकरूपिणी वेदमये, क्षीरसमुद्भव मंगलरूपिणी, मंत्रनिवासिनी मंत्रनुते, मंगलदायिनी अंबुजवासिनी, देवगणाश्रित पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, धान्यलक्ष्मी सदा पालय माम, परियाल पालय माम. धैर्यलक्ष्मी जयवर वर्षिणी वैष्णवी भार्गवी, मंत्रस्वरूपिणी मंत्रमये, जयवर वार्णिनी सुरगण पूजित, शीघ्रफलप्रद ज्ञान विकासिनी, शास्त्रनुते, भवभयहारिणी पाप विमोचिनी, साधुजनाश्रित पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, धैर्यलक्ष्मी परिपालय माम. गजलक्ष्मी जय जय दुर्गती नाशिनी कामिनी, सर्वफलप्रद शास्त्रमय, रदगज तुरदग पदादिती समावृत, परिजन मंडित लोकनिते, हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित, ताप निवारिणी पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, गजलक्ष्मी रूपन पालय मां. संतान लक्ष्मी ऐ खगवाहिनी मोहिनी चक्रिणी, रागविविधिनी ज्ञानमये, गुणगुणवारिधि लोकहिताशिनी, स्वर सप्तभूषिते गाननुते, सकल सुरासुर देव मुनेश्वर मानव वंदित पादयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, संतान लक्ष्मी तम पालय मां. विजयलक्ष्मी जय जय कमलासिनी सदतिदायिनी, ज्ञान विकासिनी ज्ञानमये, अनुदिन मर्चित कुंकुम धुसर, भूषित वासित वाद्यनुते, कनकधरा स्तुती वैभव वंदित, शंकर देशिक मान्यपदे. जय जय हे मधुसूदन कामिनी, विजयलक्ष्मी सदा पालय मां. विद्यालक्ष्मी प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी, शोक विनाशिनी रत्नमये, मणिमय भूषित कर्ण विभूषण, शांती समावृत हास्यमुखे, नवनिधिदायिनी कलमलहारिणी, कामित फलप्रद हस्तयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी, विद्यालक्ष्मी सदा पालय मां. धनलक्ष्मी धिमी 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 धिमी, धिंदमी धिंदमी धुंदमी धिंदमी, दुंदमी नाद सुंपर्णमये, गुम गुम गुंगडम गुगुगुम गुंगडम गुंगडम, शंख निनाद सुवाद्यनुते, वेद पुराणतिहास सुपूजित, वैद्यक मार्ग प्रदर्शयते. जय जय हे मधुसूदन कामिनी, धनलक्ष्मी रूपन पालय मां. फलश्रुती श्लोक अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विष्णुवक्षस्थले रूढे भक्तमोक्षप्रदायिनी, शंखचक्र गदास्ते विश्वरूपिणी, जय जगन्मात्रेच मोहिनी मंगल शुभमंगलम. श्री लक्ष्मी स्तोत्रम संपूर्णम. तर ह्या स्कंद महापुराणातील हे लक्ष्मी स्तोत्र होते. तर मी ते तुम्हाला
ऐकवले, तर अशा प्रकारे महालक्ष्मीचे हे स्तोत्र फक्त ऐकल्याने सुद्धा सर्व पापांचे नाश होते. तर असे हे स्कंद महापुराण होते की ज्यांनी स्कंद महापुराण ऐकले तर संपूर्ण आपले 7 जन्माचे पातके नक्की नाहीसे झालेली असतील. कारण आपण खूप मनाने वाचन केले, श्रद्धेने श्रवण केले, म्हणून भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर स्वयं आपल्यावर प्रसन्न झाले असतील. तर अशा प्रकारे हे स्कंद महापुराण वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला सर्व महापातकांची होळी झाली आणि सर्व मनातल्या इच्छा कामना आपल्या पूर्ण झाल्या. दुःख दारिद्र्य दूर झाले. घरात धनधान्याचा भंडाराचा साठा भरून राहिला. घरात महालक्ष्मीची अनापसनाप बरकती राहील. असे हे स्कंद महापुराण होते. मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य, पुत्रवान, बलवान, दीर्घवान असे हे स्कंद महापुराण ज्यांनी ऐकलं की त्यांच्यावर शिवशंभूचा, माता पार्वतीचा आणि विष्णू लक्ष्मी नारायणचा आपल्यावर आशीर्वाद राहिला. तर असे हे स्कंद महापुराणाचा आजचा शेवटचा भाग होता आणि ही फलश्रुती होती जी मी तुम्हाला ऐकवली. आता आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण श्रीमद भागवत गीता नाही तर फक्त भागवत गीता आपण ऐकूया आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः करायला विसरू नका.